मित्रहो नमस्कार। बुलढाणा इथले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना एक पत्र आलं आणि मोठी खळबळ उडाली। आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या जीविताला धोका असल्याचं हे पत्र आहे। संजय गायकवाड यांच्या जुन्या सहकार्याकडूनच धाकट्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचं पत्र कुणी अज्ञाताकडून त्यांना पाठवण्यात आलं आहे। हे पत्र निनावे असलं तरी पत्रातील मजकूर खोटा नसून तो सत्य आहे। यात माझा कोणताही वैयक्तिक फायदा नाही, केवळ तुमच्या कुटुंबाप्रती काळजी आहे, त्यामुळे पत्राद्वारे तुम्हाला कळवत आहे असं या पत्रामध्ये म्हटलंय। या पत्रात म्हटलंय, माननीय आमदार संजय भाऊ गायकवाड, जय महाराष्ट्र। तुम्हाला पत्र लिहिण्याचं कारण की तुम्हाला एक गोपनीय माहिती द्यायची आहे। तुमचे जुने सहकारी समाधान मोरे आणि त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्यामुळे तुमच्या धाकट्या मुलाला म्हणजे मृत्युंजय दादा गायकवाडच्या जीवाला धोका आहे। त्याला मारण्याची त्यांनी सुपारी घेतली असून ते त्या कार्यासाठी सक्रिय झालेले आहेत। त्यांची अशी मीटिंग झालेली आहे। तरी पण आपण आणि आपले कुटुंब यांनी सतर्क राहावं। मी त्यांच्या जवळचा व्यक्ती असून मी प्रत्यक्ष समोर येऊ शकत नाही। तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे। वेळ निघून गेल्यावर काहीही उरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे, तुमचं आणि माझंही। शिवरायांच्या चरणाची शपथ हा मजकूर खोटा नाही, आपण सतर्क राहावं असं या पत्रामध्ये तर त्यांनी म्हटलेलंच आहे। पण त्यामध्ये पुन्हा त्यांनी टीप देखील दिलेली आहे। आता ही टीप काय आहे बघा। वरील मजकूर हा खोटा नसून सत्य आहे। यामध्ये माझा कोणताच वैयक्तिक फायदा नसून केवळ तुमच्या कुटुंबाप्रती काळजी आहे, म्हणून पत्राद्वारे तुम्हाला कळवत आहे। मृत्युंजय दादांची काळजी घ्या। आई भावानी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना। आपला शुभचिंतक असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। यापूर्वी देखील आमदार गायकवाड यांना अशाच प्रकारची 2 पत्र पाठवण्यात आलेली आहेत। त्यामुळं आमदार गायकवाड यांनी आता कारवाईची मागणी केलेली आहे। या संदर्भात आमदार गायकवाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चाही करणार आहेत। या सर्व प्रकरणाच्या मागे कुणाचा हात आहे हे तर लवकर समजेलच। तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।